आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, सरकार लाईनीवर आलं नाही तर तेही बदलू, मराठी भूमीतून अभिजित दिपके यांचा इशारा. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या यशानंतर आता कॉक्रोच जनता पक्षाचा संस्थापक अभिजित दिपके यांनी आता केंद्र सरकारला आणखीन एक इशारा दिला आहे. सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांचं रक्त वाढवलं. विद्यार्थ्यांना आता पुन्हा त्रास आणि धमक्या दिल्या जात आहेत. सरकारने सुधारावं. विद्यार्थ्यांनी आता फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला आहे. सरकार जर लाईनवर आलं नाही तर विद्यार्थी उद्या सरकारला बदलतील, असा इशारा अभिजित दिपके यांनी दिलेला आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर 40 दिवसांनी अभिजित दिपके हा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचला. त्यावेळी त्याच्या आगमनासाठी तरुणांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात तरुणांनी जयघोष सुरू केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर अभिजित दिपके यांनी क्रांती चौकातच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीजवळ जाऊन त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर अभिजित दिपके माध्यमांशी संवाद साधत होता आणि तो म्हणाला की 36 दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आहे, याचा आनंद होतोय. सरकारने आता तरी सुधारावं. 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि आता रस्त्यावर विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं. एवढं रक्त वाहूनही सरकारचं मन भरलेलं नाही. आता वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांना कारवाईची धमकी दिली जात आहे. पोलीस घरी जाऊन विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. हे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. सरकारला असंच काम करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आहे. सरकार लाईनवर आलं नाही तर उद्या सरकार बदलायला हवं. 40 दिवसानंतर अनेक लंब्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो, याचा मला खूप आनंद आहे. आज जेव्हापासून इंडियामध्ये वापस आलो होतो तेव्हापासून आंदोलनच चालू होते. आधी वेगळ्या वेगळ्या राज्यात चालू होते, नंतर मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आम्ही बसलेलो होतो आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले. देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे. आणि आज जवळपास 40 दिवसानंतर घरी येतोय, आईवडिलांना भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट ही महत्वाची की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं. 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं. तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते. ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे. आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय. उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.